संत साधु
सर्वभूती पाहे एक वासुदेव, पुसोनिया ठाव अहंतेचा, तोची संत साधू ओळखावा निका, येरती आईका मायाबद्ध, देखील या धन मृतिके समान, नवविधा रत्ने धोंडे जैसे, तोची संत साधू ओळखावा निका, येरती आईका मायाबद्ध, काम क्रोध दोघे घातले बाहेरी, शांती क्षमा घरी राबवीत, तोची संत साधू ओळखावा निका, येरती आईका मायाबद्ध, नामा म्हणी नाम गोविंदाचे वाचे, नामा म्हणी नाम गोविंदाचे वाचे, न विसंबेना तयाचे क्षण मात्र, तोची संत साधू ओळखावा निका, येरती आईका मायाबद्ध, विठोबा रघुनाथी। जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षेते, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। संप्रदायपूर्वक पांडुरंगाला प्रणाम करू, ज्यांच्या निमित्त सेवा आहे, ब्रह्मभूत दादा महाराज साखरे यांची 85वी पुण्यतिथी आहे। त्यानिमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह ज्यांनी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वारकरी संप्रदायाचा पाया घातला, ब्रह्मभूत दादा महाराजांचे शिष्य ब्रह्मभूत बापू महाराज पराशीकर यांना प्रणाम करून तोच वसा आज ही पुढे चालू आहे। हरिभक्तीपरायण उद्धव महाराज या घराण्यावरती प्रेम करणारी भागातील मंडळी, त्यांचे इथं ब्रह्मसूत्रे शिकणारे विद्यार्थी, ज्ञानानं वयानं थोर असणारी मंडळी, परिसरातील वारकरी संप्रदायातील भाविक भक्त, आपणा सर्वांना प्रणाम करून आजच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करायचा आहे। सेवेला घेतला अभंग हा एक भगवंताचे लढीवाळ भक्त, ज्यांना प्रेमाचे सागर अशी उपमा आहे, संत शिरोमणी नामदेव यांचा आहे। त्यांचा असं या अभंगातून एक मनोगत आहे, सगळ्यांच्या ठिकाणी वासुदेव बघणं, ते सुद्धा यत किंचित अहंता पुसून टाकून त्याला त्यांनी संत साधू घातलेला आहे। ज्यांच्या जीवनामध्ये असा व्यवहार झालेला आहे तेच संत साधू, बाकी सगळी येरती आईका मायाबद्ध। आता इथून पुढं प्रत्येक प्रमाणाला ध्रुवपद लागतं, देखील या धन मृतिके समान, तोच संत साधू, नवविधा रत्ने धोंडे जैसे, ज्याला असं वाटतं तोच संत साधू, काम क्रोध दोघे घातले बाहेरी, तोच संत साधू, शांती क्षमा घरी म्हणजे या घरी राबवित, तोच संत साधू, आणि विसंबेनातयाचे क्षण मात्र नाम गोविंदाचे वाचे, जो कधीही विसरत नाही, ज्याला त्या नामस्मरणाचे विस्मरण होत नाही, तोच संत साधू ओळखावा निका। थोडक्यात अभंगाचा भाव आहे। याचं विवरण जर आपण बघितलं
तर वारकरी संप्रदायामध्ये अनेकांचं योगदान आहे. सरासरी जास्त योगदान कुणाचं असेल वाङ्मयामध्ये साखरे संप्रदायाचं. एक साधक आश्रम संस्था म्हणून फार जुनी, जिथं आता ती संस्था आहे त्या ठिकाणी काहीही नव्हतं घाटाच्या पलीकडं. त्या काळामध्ये दादा महाराजांना काही मंडळींनी सांगितलं, तुम्ही कशाला इथं एवढ्या लांब आश्रम बांधता? एकच सांगितलं, मला इथं एकांतामध्ये हे बरं आहे. अगोदर आश्रम हा पुण्यामध्ये होता आणि तिथून दादा महाराजांनी तो आळंदीमध्ये आणला. त्या संस्थेतले अनेक विद्यार्थी होऊन गेले. काही मोजकी नावं जर आपण बघितली, रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी, पुणे विद्यापीठाचे प्राचार्य मामासाहेब दांडेकर, ज्यांच्या संस्थेला 100 वर्ष झाली, संस्थापक जोग महाराज, ही त्या काळातली मंडळी. त्यामध्ये आमचे बापू महाराज तळाशीकर, राम यादव कोल्हापूरचे, अप्पा स्वामी सुरेगावकर शेद्र स्वामी, त्या साधक आश्रमातल्या तालमीतली मंडळी, ज्याने काही बोलावं आणि तो शब्द खरा व्हावा, अशी एक संस्था आजही चालू आहे. गतवर्षी रामबागेमध्ये ब्रह्मीभूत केशर महाराज साखरे महाराजांनी एक वाक्य उच्चारलं होतं. यावर्षी ज्ञानोबा यांच्या जन्मकथनाला 750 वर्ष होता आणि 750 वाचक बसवून दादा महाराजांची पुण्यतिथी साधक आश्रमात साजरी करायची. योगायोगानं त्यांचा अवतार कार्य संपलं, पण आज सुद्धा साधक आश्रमामध्ये मोबाईल येत आहे बघा, ज्यांची 108 पारायण झालेली आहेत ज्ञानेश्वरीची, असे 350 वाचक बसले. मला काजी महाराजांचा फोन आला, तर मी त्यांना एकच सांगितलं, आमचा प्रतिसाधक आश्रम म्हणून निड्रेमध्ये आहे आणि मी म्हटलं त्या आश्रमाशी बांधील आहे. महाराजांच्याकडून मी हक्कानं आणि हट्टानं एक दिवस मागून घेतला आहे, त्यामुळे मला काही येता येणार नाही. बघा तुमच्या याच्यावर म्हटले त्याने मला, आपण गेलो म्हटले त्या ठिकाणी तुम्ही या. तर मी म्हटलं हेच माझं साधक आश्रम आहे, इथं सुद्धा तेच शिकवायचं आहे जे साधक आश्रमात शिकवलं जातं. तर मी टाळकरी मंडळीला आणि सगळ्यांना फोन केला, पण तुम्ही लवकर कोणी आला नाहीत. नाही बरोबर, कारण आमची सवयीच आहे भजन्यांची, बुवा उभारलं की मग जायचं. जरासं जर अगोदर आला असताना तर त्या ब्रह्मसूत्रांचं थोडीफार ओळख झाली असती. आता महाराजांनी त्यांची ओळख सांगितली, नंतर त्यांच्या शिष्याने ओळख सांगितली, आता माळी सरांनी ते टेप करून घेतले. असं कुठं सत्यात चिंतन ऐकायलाच मिळत नाही महाराज. दुर्भाग्य म्हणा आपलं, काही भूमीवर हे असतं. आणि महाराजांचे काही वाक्य आहेत गाथ्यामध्ये, शुद्ध बीजा पोटी, बाकीचं काही करणारच नाही ना महाराज. केलं तर ज्ञानार्जनच करणार. ही कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक ती परंपरा इथंही या मठामध्ये चालू आहे. आणि यावर्षी थोडंसं वेगळं आहे, वर्षाला 7 दिवस सप्ताह असायचा हा. महाराजांना मी विचारलं तर महाराज म्हणले थोडंसं आपण वेगळं करायला आहे, कारण आश्रम परंपरा जर आपण बघितली तर वानप्रस्थ आश्रमामध्ये पाठपाठांतर होणारच नाही ना. 50 ते 75 वयामध्ये गृहस्थ आश्रमामध्ये तरी होईल. त्याला ब्रह्मचर्य आश्रम लागतो, म्हणजे पहिली 25 वर्षे विद्याभ्यास. आणि परिवर्तन जर समाजाचं व्हायचं असेल तर ब्रह्मचर्य आश्रमामध्ये विद्यार्थी तयार झाले पाहिजेत. आणि त्यासाठी थोडासा वेगळा पॅटर्न काय केला आहे, पहिल्यांदा 1 तारखेपासून 9 तारखेपर्यंत शिबिर झालं, वर्षाच्या नियमाप्रमाणे संस्कार शिबिर. आणि आता 19 तारखेपासून 24 तारखेपर्यंत ब्रह्मसूत्राचा अभ्यास चालू आहे. काही मंडळी तर मुकामलाच आहेत. 1 वेळ अल्पाहार आणि 1 वेळ फलाहार असं करून शिकतात. महाराज मला म्हटले काही मंडळी मुकामला आहेत, या फाटकाच्या बाहेर ते गेलेले नाहीत, मोबाईलला बंदी आहे, जमत असेल तेवढीच मंडळी आलेली आहेत. त्यामुळं थोडंसं हे आकडतं घेतलं, म्हणजे काय परमार्थ संकुचित केला असल्याचा अर्थ नाही.
दुसरी गोष्ट अशी आहे, यावर्षीपासून 5वीचा वर्ग आहे. त्या मुलांना संस्थेमध्ये अध्यात्म, स्पर्धा परीक्षेचं ज्ञान, कारण दिवसागणिक तुम्हाला कॉम्प्युटरचे शिक्षक आहात, तुम्हाला कळलं असेल. आता किती मुलांना, माझा मुलगा ज्यावेळी डिप्लोमा मेकॅनिकल गेला त्यावेळी 612 मार्क होती. 612 मार्काचे 7 विद्यार्थी होते आणि जागा होती एकच. एवढं स्पर्धेचं युग आलेलं आहे. कसं मिळवायचं ॲडमिशन सांगा. त्यामुळं मुलांच्या मध्ये तयारी झाली पाहिजे आणि ती तयारी करून घ्यायची इथं त्यांनी यावर्षीपासून ठरवलं आहे. सगळी व्यवस्था झाली आहे. त्याची जूनपासून वर्ग भरणार आहे. मी तर ज्या गावात कथा कीर्तनला गेलो तिथं सांगितलं की तुम्हाला वृद्धाश्रमात जायचं नसेल म्हातारपणात तर मुलग्याला निडरीमध्ये घालवा. आणि वस्तुस्थिती आहे महाराज. आम्ही रोज कीर्तनातून सांगतो, राम मंदिर झालं, गाड्या भरून चालल्या, रामनवमी गावोगावी सगळीकडं साजरी होऊ लागली. मग वृद्धाश्रम वाढत चाललाय का कमी होत चाललाय? ज्याचा उत्सव करतात त्याचं चरित्र वाचून बघा. त्यांनी आपल्या वडिलांच्या म्हणजे विचारापेक्षा एक पाय नाही पुढे टाकला, त्याला राम म्हटलं आहे. मग वाढत चाललंय म्हणजे उत्सवच करतो आम्ही. काय आचरणात घेतले महाराज. म्हणून आमचे महाराज सांगायचे, वाल्या राहिला नाही. कोण झाला? आम्ही वाल्याच आहोत हो. वाल्या पण सोडाय आम्ही तयार नाही. परिवर्तन म्हणजे परमार्थ आहे आणि ते शिशुवयापासून व्हायला पाहिजे. म्हणून त्यांनी ते एक आश्रमामध्ये एक म्हणजे विद्यार्थ्यांची एक म्हणजे शिकवण चालू केली आहे आणि त्यांना सगळ्यांनी दाद दिली पाहिजे. तुम्हाला इथं काही कमी पडणार नाही. मी व्यासपीठावरून आव्हान देतो. कारण किसन महाराजांचं एक वाक्य आहे, ज्यावेळी आश्रमामध्ये पाठ घेत असताना एखाद्या मुलग्याला जर शंका आली तो रात्री 2 वाजता विचारायचा, गुरुजी आम्हाला हे कळलं नाही. तर महाराज 2 वाजता पाठच घ्यायची शंकेसाठी. आता रात्री 2 वाजता कोण पाठ घेते? रात्री पहाटे 4 वाजता कोण ब्रह्मसूत्र शिकवतात? महाराज शिकवतात 4 ते 6 पहाटे. मग तीच परंपरा इथं आहे महाराज. म्हणून आपण या कार्यक्रमाचं आपण नियोजन जर बघितलं नियोजन तर हे दादा महाराजांची पुण्यतिथी आहे, ज्यांनी या जगामध्ये पहिल्यांदा ज्ञानेश्वरीवरती अर्थ लिहिला दादा महाराज. म्हणून यशोधर महाराजांचं एक वाक्य आहे, ज्ञानेश्वरी आणि साखरे घराणं यांचा फार पूर्वीचा एक संबंध आहे. आम्ही कुठं जरी गेलो, अहो ज्ञानेश्वरी द्या साखरे महाराजांची, पहिल्याप्रमाणे असं द्या. हा एक त्याचा एक म्हणजे पूर्वपीठिका मी तुम्हाला सांगितली. नामदेव महाराजांच्या अभंगातून असं वर्णन आहे, सगळ्यांच्या हृदयामध्ये वासुदेव पाहणं ते सुद्धा कसं आहे, अहंता टाकून देऊन. अहंता म्हणजे अहंकार. आणि ज्यांच्याकडून असा व्यवहार घडला आहे त्याला संत आणि साधू म्हटलेला आहे. मग सरासरी आपण जर ज्ञानेश्वरी गाथा भागवत हे ग्रंथ बघितले तर सगळ्यांच्या हृदयामध्ये देव आहे सांगणारच वाङ्मय आहे ना. तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आरामो, भ्रांतासी कामो विषयावरील. सगळ्यांच्या हृदयामध्ये व्यापकत्वाने मी राम आहे स्वतः भगवान परमात्मा सांगतात. अनुभूती काय येत नाही भ्रांत बुद्धीमुळे. हेच त्यांनी पुढे सांगितलं आहे बघा, ये रवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका हे ऐशी, जे बुद्धिस्पुरे हरनिशी ते वस्तू गावी. भगवान वाच आहे 15व्या अध्यायातला 15वा श्लोक आहे. सगळ्यांच्या हृदयामध्ये मी आहे. पर कळ नका संता सवे वसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्यशी. संगत पाहिजे संतांची आणि गुरूंची सेवा वैराग्यानं. आता गुरूंची सेवा वैराग्यानं घडणं फार कठीण आहे. ती बापू महाराजांनी करावी. मग सांगितलं त्या मुलग्यानं प्रवचनामधून, 6 महिने आश्रमात गेल्यानंतर त्यांच्या गुरुंनी या विद्यार्थ्याकडं ढुंकूनही बघायला नाही. आमच्याकडं नाही बघितलं दुसऱ्या दिवशी आम्ही घरी जाऊ. हा काय गुरु आमच्याकडं बघत नाही, कशाला राहायचे तो. महाराजांच्या कीर्तनातून सांगायचे 3 वर्ष प्रवचनला पाठाला बसल्यानंतर झोप यायची. आता 3 महिन्यात कीर्तनकार तयार होतो असे आमचे महाराज सांगायचे. इथे बापू महाराज पोहायचे. 3 वर्ष दादा सांगायचे जमत नसेल तर घरला जा. असं शिकणं म्हणजे महाराज कठीण आहे ना महाराज. वैराग्याशी त्यांनी म्हटलेलं आहे. एक आमचे महाराजांचे शिष्य गोळावकर गुरुजी एक वाक्य सांगायचे, शिष्य सुद्धा कसा असावा, तयारीचा असावा. नाहीतर तो शिष्य गुरूंचं पाय दाबायला लागला, अरे आश्रम लोट की एवढा झाडून काढ. गुरुजी तुमचं पाय कसं सोडू म्हटला. ती पंगत बसली, पंक्तीला बसतोस काय, गुरुजी तुमची आज्ञा कशी मोडू म्हटला.
म्हणजे पंक्तीला बसायला आज्ञा कशी मोडू आणि मठ झाडून काढून म्हणलं म्हणजे पाय कसे सोडा, असा शिष्य उपयोगाचा नाही ना महाराज. गुरु शिष्यांचं एक नातं आहे महाराज. म्हणून गुरुचरण उपासिता वैराग्य अशी म्हटलं, त्याला ज्ञान प्राप्त होत आहे. हे तिन्ही प्रमाण ज्ञानोबारांचे आहेत बघा. हरिपाठाचं एक प्रमाण आहे बघा, सर्वाघटी राम देहादे राम आहे. सर्वाघटी राम देहादे हे एक सगळ्यांच्या मध्ये एकच तत्व आहे. पण हे जाणलं पाहिजे. ज्यांनी जाणलं त्याला संत असं म्हटलं आहे. पाहे म्हटलं आहे. सर्वभूती पाहे. पाहे म्हणजे पाहणं. आता हे या दृष्टीनं पाहणं हा व्यवहार नाही या ठिकाणी सांगितलं. ज्ञान दृष्टीनं बघायला पाहिजे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जान माझा. हे समस्तय श्री वासुदेव. ऐसा प्रतिरसाचा ओतला भाव. भक्ता माझे राहो ज्ञानी तोचे. हे विश्वचे माझे घर. ऐशी मती जयाचे स्थिर. किंबहुना चराचर आपण झाला. असं सगुण भक्तियोगात त्यांनी वर्णन केलेलं आहे. असा असणारा त्याला त्यांनी म्हटलं आहे. सगळ्या ठिकाणी एक भगवान परमात्म्याची अनुभूती येते. कशाने येते ती? अहंकार गेला तर. आता अहंकाराविषयी फार मोठं कार्य आहे. एक छोटं पद मी नेहमी सांगतो, गाथ्यामध्ये आहे. तुका म्हणे देव झाला. व्हायचं कुठं आहे देव? देव व्हायचं आहे. मी थोड्याफार अंशानं महाराज काहीतरी वाचन करावं म्हणून घरी वाचतोय, पण सगळं काही समजत नाही. एक परभणीकर गुरूंचे शिष्य होऊन गेले, मुरलीधर धोत म्हणून. त्यांचा एक अमृत अनुभव आहे. फार तिने टोकाचं लिहिलं आहे. आणि परभणी गुरूंची तिने वेळोवेळा दादा महाराजांची अशी त्यात तिने आठवण काढलेली आहे त्या वाङ्मयामध्ये. तर त्यामधलं पहिलं प्रकरण आहे ते शिवशक्ती समावेशन. दुसरं प्रकरण आहे ते सद्गुरु स्तवन. आणि तिसरं प्रकरण आहे ते वाचारून परिहार. त्यात त्यांनी वर्णन असं केलेलं आहे, मी ब्रह्म आहे म्हणणं हा सुद्धा मूर्खपणाचा आहे. आहेच ना तो. त्याच्याविषयी एक उदाहरण आहे म्हणजे पुराणामध्ये बघा. पूर्वीचा हा आताच नव्हे, फार पूर्वीचं उदाहरण आहे. लग्न ठरलं होतं मुलीचं. त्या मुलीच्या मैत्रिणी आणि त्या मुलग्याचे मित्र. तो मुलगा आपल्या मित्रामध्ये बसला होता आणि मुलीच्या मैत्रिणी त्या वधूला घेऊन आल्या. सांग तुझा पती कोणता? हा काय? नव्हे म्हटले. तो काय? नव्हे म्हटले. ज्यावेळी त्या मैत्रिणी म्हटल्या हा आहे का, खरोखर ज्यावेळी तो पती होता त्यावेळी तिनं मान ही हलवाय नाही, होय ही म्हणाय नाही. नाही म्हणे. होय कशाला म्हणायचं? आहेच ना तो. तसं मी ब्रह्म आहे म्हणणं हे सुद्धा तिथं बसत नाही महाराज. आम्ही स्वरूपानं देव आहोतच एवढंही खपत नाही अहंकार. मी ब्रह्म आहे म्हणणं हा या अहंकारच आहे ना महाराज. गंमत चिंतनामध्ये असे आहे, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आम्ही देवच आहोत, पण देव याची अनुभूती कोणी येऊ देत नसल. अहंकार. मग कुणाला कशाचा अहंकार असेल काही सांगता येत नाही महाराज.
ते आमच्या घरी भाऊसाहेब महाराज यायचेत ना, शेकीनासूरचे, दिवंगत झाले. आणि एवढा आनंद झाला मला, म्हणजे ते काही जावे असं माझी इच्छा नाही, पण आनंद का झाला, त्यांच्या अगोदर ज्यांनी सेवा केली त्यांच्याकडे सेवा केली. 1973 पासून कधीही आमच्या वडिलांनी महाराजांना आमच्या घरी आजोबांच्या आमच्या पुण्यती आहेत आणि तुम्ही या नाही सांगितलं महाराज. आता भाऊ भारतात वर्षे किती माहिती नाही काय, आम्हाला फोन सुद्धा केलेला नाही असं म्हणतात लोक. कीर्तनकार आमचे भांडतात महाराज. कधी आमचे वडील अशिक्षित होते, कधी महाराज ही समाधी आमच्या घरी आमच्या वडिलांची आहे, तुम्ही कीर्तनला या, काही नाही. महाराज आपला आपण यायचं, याला प्रेम म्हटलं. कुठं आहे प्रेम संप्रदायात महाराज? आहे ते बळबळच आहे. कधी त्यांनी सांगाय, कधी श्रीफळ किंवा कधी भजने तुम्ही सांग, काही नाही. महाराज आपण घेऊन यायचे. अर्जुनवाड्यामध्ये, नरतोड्यामध्ये, चंद्र्यामध्ये आपण सगळे सांगायचे. निरोप फोन तेवढं नव्हतं. आणि असं असं माझे झेंडेकरांची पुण्यती आहे, चला. ते घरी यायचे सगळे. कसं काय जमायचं? त्याचा अहंकार येत किंचित नव्हता महाराज. सेवाभाव होता, श्रद्धा होती, प्रेम होतं. आणि त्या श्रद्धेत प्रेमाच्या पोटीच आमचा संप्रदाय चाललाय महाराज. जो आमच्या घरी चाललाय ना, त्यांच्या आशीर्वादाने चाललाय. काय वैभव आहे मलाही काही नेमकं कळत नाही. किती प्रतिबंध आले पण खंड पडत नाही महाराज. हे कसं काय चाललंय हे आम्हाला हे कळत नाही. त्याला सद्गुरूंचा आशीर्वाद म्हणतात. कुठल्या रूपाने मिळेल त्यात येत किंचित अहंकार नाही. मग त्या महाराजांच्या कीर्तनला एक बसायचा पुढं, ते इकडं उपरी त्यांचं गाव होतं, सारखे असे फिरवायचे. एकदा महाराज म्हटले, हे बघ ते उपडून काढशील बघ. तर काय कुणाचा कसला कशाचा अहंकार महाराज? काही रूपाचा अहंकार असतो. सगळ्यात घात कोणता अहंकार करत असत? ज्ञानाचा. म्हणून महाराजांनी छोटी छोटी पद लिहिली ज्ञानेश्वरीमध्ये. नवल अहंकाराची गोठी विशेष करून आता जी भांडतात सर्जेराव महाराज, ती ज्ञानी भांडतात का अज्ञानी भांडतात? अज्ञानी भांडत नाहीत महाराज, ती सेवाधारी आहेत ती. पण आता जे वैमनस्य चाललंय की नाही सगळे, हे तुम्ही बुवातनी कथा कीर्तनकारातनी, ते ज्ञान्यांच्यातनी चाललंय. एक मौलींचं पद आहे, तो अहंकार असा आहे, ज्ञानी तरी जिंकिती पैज घेऊन. तो अहंकार म्हणतो आहे मी जिंकणार कुणाला? ज्ञानाला. विशेष नलगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचले. तो जायला पाहिजे ना, सरासरी जात नाही महाराज. तो आमचे गुरुजी एक उदाहरण सांगायचे. एक मांजर आहे, 2 उंदीर आहेत. एक पळतेला उंदीर, एक मेलेला उंदीर. पहिल्यांदा मांजर कुणाला पकडेल सांगा? अहो मेलेला काय ते आपलंच गिरायक आहे, पळतेला सोडायचं नाही. पळतेला म्हणजे ज्ञानी आणि ते मेलेला म्हणजे अज्ञानी. जास्त अहंकार कोणाच्या पाठी आहे? पुसोनिया ठाव अहंतेचा म्हणतो. म्हणजे पुसोनियाचा अर्थ निखालस, परत उगवता कामा नये. ज्ञानोबारांचं एक प्रमाण ज्ञानेश्वरी कसं आहे बघा. आता जे चाललं आहे ना त्याच्यावर त्यांनी बोललेले आहेत ते, वरी वरी पालवी खुडीजे बुडी उदक घालीजे. वर्ण पालवी खुडतो आणि गुडक्याला पाणी घालतो. नाश पावलं काय तो? वर्ण सांगतोय गेला अहंकार म्हणून. पुसोनिया म्हटलं जात नाही महाराज तो. बाबा अहंकार निशिघन
आहे. अहंकार निशी वापरला आहे. निशी शब्दांचा मराठीमध्ये कसा आहे? रात्र म्हणून, पण इथं अज्ञान म्हणून आला आहे. अज्ञानाचं म्हणजे अहंकार आहे ना. निशी घनदाट म्हटलं, त्यासाठी कोण पाहिजे? गुरु वचने फुटली पहाट, आणि मग त्याला ज्ञान झालं तर माता भक्ती भेटली बरवण, तिने मार्ग दाविला चोखटगा, योग्य मार्ग दाखवला. पण सद्गुरूशिवाय होणं शक्य नाही. संशयरहित सद्गुरूंची सेवा पाहिजे. आमचे महाराज एक उदाहरण सांगायचे. एक पती पत्नी होते, जुन्यातले उदाहरण आहे महाराज. ते झोपले होते आणि त्यांचा एक मित्र होता. हे आज आपले मित्र घरी म्हणून त्यांना भेटायसाठी आले आणि ते झोपेतून जागे झाल्यानंतर त्या मित्राला सांगायला लागले, काय गंमत हो, मी झोपलो होतो आणि मंडळीसनी पंढरपूरला घेऊन गेलो. आता कुठं घेऊन गेलो? स्वप्नामध्ये. स्वप्न शब्द बाजूला ठेवला होता हो. आणि यांचा मित्र आलाय म्हणून त्यांची मंडळी चहा घेऊन यायली होती. चहा घेऊन पाठीमागं दाराजवळ यायला यांचं बोलणं चालू होतं. मंडळी म्हटली यांची, हे काय सांगायले ते आपल्या मित्राला? मंडळीला घेऊन मी पंढरपूरला गेलो होतो. अहो मित्र घरीच आहे ना म्हटली त्यांनी. एवढा राग आला म्हणता, चहा नाही काय नाही, अंगावर घेऊन झोपली. त्यांनी विचारलं, काय तब्येत बरोबर नाही, डोकं दुखतंय, गोळी देऊ काय म्हटली? गोळी घाला मला म्हटली. असे आमचे महाराज सांगायचे. असं का बोलतेस? जिला पंढरपूरला घेऊन गेला तिच्याकडे जेवायला जायचं म्हणून सांगितलं. ते म्हटले, मी सांगत होतो स्वप्न. मला वाटलं खरं, हे खोटं आहे म्हटले, मी स्वप्न असं नको बोलायला म्हटले त्यांनी. मग ते म्हटले, आता याच्यावर गुरूंची शिवाय औषध नाही. गुरु कोण? ते गुरुशिवाय काही कळत नाही. मग त्या मित्राला बोलवून आणला. त्याला विचार, काय म्हटलं होतं मी ते? मग तिने विचारलं त्या मंडळीने, आमचे मालक तुम्हाला काय सांगत होते? काय नाही म्हटले, स्वप्न पडलं होतं आणि स्वप्नात तुम्हाला घेऊन पंढरपूरला गेलो होतो असं म्हटले त्याने. म्हणजे स्वप्नातही मला विसरत नाहीत म्हटले त्यांनी. झालं, पहिलं दुःख गेलं, आनंद झाला, असं महाराजांची उदाहरण सांगायचे. काय पहिले म्हणजे खेडोपाड्यातनं अशी कीर्तन व्हायची, लोकांना आनंद वाटायचा. आता आम्ही ब्रह्मवर्ण खाली पाडत आहोत, पण इथलं काय जात नाही महाराज. जाताय म्हणता इथलं फार सांगतात. मोक्ष तरी असं सोडत नाही, सम मिठी मारून धरलाय आमच्या गोवा लोकांनी. आत आहे का महाराज? तो आत होता गोपिकेंच्या, आत हरी बाहेर हरी, हरणीमध्ये कोंडली. असा व्यवहार होता. असा व्हायला पाहिजे आपल्याकडून. मग ते जाण्यासाठी ह्या संतांच्या पुण्यतिथी आहेत महाराज. हे शिकणं, सवरणं, वारी करणं. महाराज मग अशी म्हटले, एवढी पारायण झाली पर काहीच नाही. आमचे महाराज सांगायचे, झालं पारायण, झालं पारायण, बसला वचनला बसलो होतो, वाचून झाली काय काय झालं आम्हाला काहीच माहिती नाही म्हणला. तो कृष्णात अर्जुन दोघांचं काही चाललं होतं म्हटलं. असं वाचन नाही ना. म्हणून मग अशी महाराजने आठवण करून दिली. ते म्हटले, परवा झालं होतं. महाराजांचे आमच्या शिष्य चव्हाण महाराज हनिमनाळचे, त्यांचं एक आम्ही प्रवचन पहिल्या ओळीवरती ऐकलं. त्यात त्यांनी 4 ब्रह्मसूत्रे सांगितली. ती आज ऐकाय मिळाली का? ओम नमो या आद्या ही ओळ आहे ना, त्या ओळीमध्ये 4 ब्रह्मसूत्रे आहेत. म्हणजे ब्रह्मसूत्रे ज्ञानेश्वरी गाथा एकच आहे ना, पण अभ्यास करावा अशी इच्छा आपल्याकडनं आहे. रंगढंगातला परमार्थ पाहिजे. म्हणून महाराजांची वाक्य आहे, तुका म्हणे नको वरपंग देवा, घेई माझी सेवा भाव शुद्ध. तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. तुका म्हणे नाही निरसला देह, तोवरी अवघे संसारी कामी. देह निरसन होणे नाश पावणं नव्हे, त्या देहाचं तादात्म्य निघून गेलं पाहिजे. आणि मी स्वरूपानं कोण आहे? वासुदेव आहे, अशी अनुभूती आली पाहिजे. कधी वासुदेव अशी अनुभूती येईल? पुसोनिया ठाव अहंतेचा, ते निखालस अहंकार निघून गेला पाहिजे. ज्यांचा गेला आहे त्यांना त्यांनी म्हटलं आहे, तोची संत साधू ओळखावा आणि का, त्याला संत आणि साधू म्हणा म्हटले नामदेवराय. आता आम्ही कुणालाही संत साधू म्हणतो. म्हणून तिन्ही ग्रंथामधून ज्ञानेश्वरी गाथा आणि भागवत संतांची लक्षणं आहे. थोड्याफार तरी आपल्याकडे म्हणजे पाहिजेत का नको? सगळी राहू देत महाराज. थोड्याफार तरी एक 7व्या श्लोकावर चिंतन आहे सगुण भक्ती योगामध्ये. स्वतः भगवान परमात्म्याने सांगितलं आहे, यो मद भक्त समे प्रिया. अर्जुना, तो भक्त मला प्रिय आहे. कोणता प्रिय आहे? इथून पुढे 4-5 श्लोकावरती लक्षणं आहेत. तो भक्त मला प्रिय आहे. आणि त्याला संत आणि साधू म्हटलं. तो 4था भक्त आहे. 4था भक्त म्हणजे कळतो नव्हे, आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. जे पुरुषार्थ सिद्धी 4थी घेऊन आपली हाती, रेगाला भक्तिपंथी जगात येतो. 4था पुरुषार्थ मोक्ष जगाला वाटत चाललेला आहे, त्याला भक्त म्हटलं. अगोदरचे 3 पुरुषार्थीची साधना आहेत आणि 4था पुरुषार्थ हा परम पुरुषार्थ आहे. धर्म, अर्थ, काम हे त्याची साधना आहेत. ती योग्य घडली तर परम पुरुषार्थ आहे. म्हणून धर्माला बघायला पाहिजे. आमचे महाराज एक श्लोक सांगायचे,
तेषाम्यहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात भवान मीन चिरात पार्थ माझ्या विशी चेतसाम किंबहुना धनुर्धरा जो मातेची आई उदरा तो मातेचा सो यराके तुला पाम एरवी तरी माझ्या भक्ता, कोणाच्या भक्ता? माझ्या भक्ता. आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरा न मागीन. तो माझा भक्त आहे आणि त्याला जर चिंता असेल तर भक्त ठरत नाही महाराज, चिंता रहित असावा, त्याला भक्त म्हटलं आहे. त्यासाठी काय करायला पाहिजे? सगळं अर्पण कुणाला करायला पाहिजे? तुका म्हणे घालू तयावरी भार, करता म्हटले. तुका म्हणे घालो कोणावरी भार, तयावरी म्हणजे कोणावरी सांगा? देवावरी. गाथा आहे ना. मग या वाक्याला अनुसरून ज्ञानोबा वर्णन करतात. जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण, शरणागता शरण्य मीच ऐकून. जो मला अनन्य भावानं शरण आलेला आहे त्याचं जन्म निवारायचं माझं काम आहे. हा देवभक्तांचा एक संबंध आहे. पर शरण जायला पाहिजे कसं, याच्याविषयी दोन ओव्या आहेत. सुवर्णमणी सोनिया कल्लोळ जैसा पानिया तैसा मज धनंजया शरण येतो. थोरपण परहा सांडीजे उत्पत्ती आघवी विसरीजे, जगाधा कुटा होईजे ते जवळीक माझी. म्हणजे लहान व्हायला पाहिजे तर माझी जवळीक आहे म्हणून सांगितलं. आणि सोना आणि अलंकार दोन नसून एकच आहे, पाणी आणि लाट एक आहे. तसा अभिनत्वानं जो मला शरणाला आहे तयाची निवारी मी जन्म मरण म्हणून तयावरी भार. त्याला आमचे महाराज एक उदाहरण सांगायचे. पूर्वीच्या काळामध्ये गावातली प्रतिष्ठित व्यक्ती सावडीच्या कट्ट्यावर बसायची आणि मग माता भगिनी विहिरीवरून पाणी आणायचे नाही. एक कडेवर घागर, एक डोक्यावर घागर. मग ते कुठंतरी त्या माऊलीची थोडीशी कपडे अंगावरी फाटली होती. लगेच त्या माणसाने बोलवून घेतला. कुणाला? तिच्या पतीला. का पतीला बोलवून घेतला? तुला सांभाळायला जमत नाही ना, तिच्या अंगावर कपडे आहेत का बघून सांगितलं. जर आमची कपडे हे उदाहरण दिलं तुम्हाला मी, जर आमचं आई जीवनामध्ये काही जर मागं पुढं झालं तर लाज कुणाला येते? भक्ताचा हाल व्हावं, लाज कुणाला येते महाराज? ते भागवत महाराज आम्ही वाचतोय त्यात एक असं प्रमाण मला काही पाठ नाही. ते उद्धवा पांडवांच्या बापाचं काही देणं नाही मी, त्यांची घोडी धुवायला रथ हाकायला, फक्त त्या पांडवांनी जर मला काय दिलं असेल? प्रेम दिलं आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये प्रेमाला फार महत्व आहे. मला तरी असं वाटलं सुरेश महाराज, सर्जीराव महाराज उत्तरवरून आले. कोणतरी आपल्या विचाराचा एखादी व्यक्ती आहे महाराज. 4-5 फोन झाले महाराजांचे माझे. नक्की मी येणार म्हटले, नक्की मी येणार म्हटले. म्हटलं एवढं कसं काय येतात तुम्हाला, आमचं कसं काय पडते? नाही पडते म्हटले. कुठंतरी असं वाटतं आहे, मी व्यासपीठावर सांगतो, काही ना आवडत नसेल तो भाग वेगळा आहे, पण कोणीतरी आपल्या विचाराशी एकमत आहे एवढं नक्की. आणि ते विचार भगवंताला आवडतात. सदसंतांचे विचार आहेत ते समाजापर्यंत पोहोचवणं हे संतांचं कार्य आहे. पण लक्षण असतील त्याला संत म्हटलं आहे. त्याने तोची संत साधू ओळखावा निका, त्याला संत म्हटलं आहे. म्हणून अद्वेष्टा सर्वभूताना संतुष्टम सततम योगी अनपेक्ष सुचिर दक्षम तुर्निंदा स्तुतिर्मौनी शमशत्रोच मित्रोच. ह्या श्लोकावर सगळं चिंतन जे आहे तोची संत म्हटलं. कुठल्याही ऐहिक जीवनामधल्या लाभ हानीनं ज्याचं चित्त सुखी होत नाही, दुःखी होत नाही, तोची संत म्हटलं. लाभ झाली काय, हानी झाला काय, सुखी संतोषानं यावे, दुःख विषादानं भजावे, लाभाला धरावे मना माझी. जवरी अर्जुना तो बोधू भेटे ना मना, तोवरी या साधना भजावीच लागे. जोपर्यंत असा अंतःकरणामध्ये बोध होत नाही तोवरी या साधना भजावीच लागे. आणि मग पुढे म्हटलं तृप्ती झाली या जैशी साधने सरती अपयशी. म्हणून त्याला संत असं म्हटलेलं आहे. त्यांनी पुढं वर्णन केलं आहे. त्याला कशाचीही अपेक्षा नाही, अनपेक्ष, ज्याचं जीवन सुचिरभूत आहे, आचारसंपन्न जीवन आहे, त्याला त्यांनी तोची संत असं म्हटलं. ही 4थ्या भक्ताचे लक्षण आहेत महाराज. त्यांच्याकडे कुठलाही द्वेष नाही, अद्वेष्टा म्हटलं. म्हणून एक अभंग आपल्याकडे आहे बघा. विष्णुमय जग वैष्णवांचा, कोण जे वैष्णव आहेत त्यांचा धर्म हा विष्णुमय. जर भेद असेल विष्णुमय नाही महाराज.
वैष्णव नाही तो. वैष्णव मनोज आहे आमचे महाराज सांगायचे. अवघी कोणावरी माया. हो, माया शब्दाचा अर्थ प्रेम असा आहे. ज्याचं अखंड प्रेम देवावर आहे त्याला त्यांनी वैष्णव असं म्हटलेलं आहे. म्हणून विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. आणि त्यांनी मग पुढं वर्णन केलं. भेदा भेद भ्रम केवल भेदाभेद अमंगल आहे. केवल अभेद मंगल आहे. म्हणून काही अभंग आहेत गाथ्यामध्ये. दावी मज रूप मी भक्त तू देव. भक्त आणि देव दोन झाले का एक झाले? दोन झाले. दोन म्हटला तर शास्त्र संपलं. शास्त्राचं वर्णन आहे एकोहम म्हणून. दोन कसं तर देवभक्तामध्ये गुरु शिष्यामध्ये वास्तव अभेद आहे आणि कल्पित भेद आहे. कल्पित भेद मानल्याशिवाय भक्तीतला आनंद लुटता येत नाही. म्हणून मी भक्त तू देव ऐशे करीम. त्याला एक ज्ञानोबांचं प्रमाण आहे. देव देवळ परिवारू कोरून एकीजे डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू कान भाव असं एक चिंतन त्यामध्ये आहे. म्हणून आई काजी तुम्ही भक्त भागवत करला ते हित सत्य करा. कोण्याही जीवाचा कुणाचाही जर मत्सर झाला तर वर्म सर्वेश्वर पूजनाचे वर्णन केलं आहे त्यांनी. म्हणून त्यांच्याकडे हे लक्षण आहे. त्याला त्यांनी संत असं म्हटलेलं आहे. त्यांनी पुढं वर्णन केलं आहे. समशत्रोच मित्रोच तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेशु समसंग विवर्जिता. याच्यावर कशा ओव्या आहेत बघा. पार्था जयाची ठाई अर्जुना ज्याच्या ठिकाणी वैषम्याची वार्ता नाही. रिपुमित्रा दोही सारी सापाडून शत्रुमित्र समान मानणारा तोची संत साधू ओळखावा निका असं वर्णन केलं. तर त्यांनी पुढे दृष्टांत दिलं आहे. गायीची तृषा हरुका व्याघ्रा विषवने मारून हे न करू तोय जैसे जो खांडावया घाऊ घाली का लावणी जयाने केली. दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा अरे मित्री जैसा अर्जुना भाव ऐसा मान सरिसा हो तू जाय तीही ऋतू समान. असं त्या श्लोकावरचे चिंतन आहे. आणि त्याच्या पुढचा एक श्लोक आहे. तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टम ए नके नचित. त्यांनी वर्णन कसं केलं आहे बघा. जो निंदे ते नेघे स्तुती नसल्या घे आकाश नल गेले पूजैसा. या लक्षण कोण युक्त आहे तोची संत साधू ओळखावा निका. म्हणजे निंदा केली काही फरक पडत नाही. स्तुती केली तरी काही फरक पडत नाही. एक साक्री महाराजांचं वाक्य आहे. किसन महाराजांचं रामबेगीत ऐकलेलं तुम्हाला मी सांगतो. काही थोडं अनुभवातलं काही थोडं आमच्या महाराजांचं स्मरण. आता ते महाराजांचं जास्त स्मरण केलं की मला बोलता येत नाही. म्हणजे आतून गहिवरून येतं. कारण आमचा परिसर तळाशी ती जोगेवाडी हे सगळं जर भाग बघितला तर तुम्हाला माहीत नाही 37वे पारायण बारडवाडीतलं. 37वे पारायण बारडवाडीतलं आमच्या गावाच्या वर. आणि ते पारायणाचा जो विना उभं केला आहे त्या ठिकाणी ते बळ द्यायचे. बळ माही माही म्हणून बळ तुम्हाला माहिती नसतं ते बहुतेक. बळ बळ बळी न बळ सभोवती सगळ्यांनी उभं राहायचं आणि मध्ये तो 4 पायचा प्राणी उभं करायचा आणि ते एकट्याकडे ते हत्यार द्यायचं आणि तोफची सलामी देऊन ती द्यायची. आणि मग ती गावची बळ दिली की प्रत्येकानं आपापल्या खुतातलं खुत कळते नाही भाऊकी म्हणा ते आणून तिथं काय करायचं राजू ऐकतेस ना. आणि ते रक्ताचा असा पाठ व्हायचा. त्या ठिकाणी विना उभा केला. जमल काय महाराज. इथे बापू महाराज त्रास करायचं सांगवलं मी.
जमल गल्लीतनं महाराज चालले तर माता भगिनी शिव्या घालायचा, ह्या 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 कोण आलाय नाही यानं आमचा माही बंद केली म्हणून. आज पूर्ण गाव शाकाहारी झाले. एवढा खर्च करतात ना सप्ताहाला की आमचे लोक सगळे हमाल आहेत. हो, पैशाकडे बघत नाहीत महाराज. ते याला करायचं ना, मग ते वाईट असू दे चांगलं असू दे. आता ते महाराजांना लावल्यामुळे चांगलं कार्य कुठून पैसा खर्च करतात महाराज. 40-40 गावचे रोज लोक येतात त्या ठिकाणी. पंक्ती एवढं कसं काय करतात ते. आशीर्वाद महाराजांचा. धाडस कोणाला होईल काय सांगा. आम्ही काय म्हणणार, मरून तिकडं गावकरी मारतील पाटला म्हणून आम्हाला तिकडे जायला नको. 10 वर्षे मंदिरात कोणी माणसं येत नव्हती. आज उद्धव महाराजांनी ती एकाच सेवा अजून चालू ठेवली आहे. आता काय सोडा, ते गेलं सगळं निघून. पण एवढं परिवर्तन करायची ताकद ज्यांच्यामध्ये आहे ते तळाशीकर महाराज. आता काहीच परिवर्तन होत नाही. बुवा आला होता, जरा बडबडला गेला, कोण ऐकते महाराज. जेवढं पंक्तीने गेलो घरला. परिवर्तन नाही. परिवर्तन एवढंच नाही, तळाशीमध्ये एका कीर्तनामध्ये फौजदाराने राजीनामा दिला होता. फौजदाराने एकच कीर्तन. कसं दिलं असं राजीनामा. सामान्य गोष्ट ही साखरी घरातली परंपरा आहे. काल परवा गतवर्षी वारले मारुतराव थोरात म्हणून पोलीस इन्स्पेक्टर होते. किसन महाराजांचं कीर्तन त्यांनी मुंबईत ऐकलं. ते ड्रेसमध्ये होते. तुमचं बरं वाटलं महाराज, मला ज्ञान सांगा. मी या ड्रेसवर सांगू शकत नाही, माझ्या आश्रमात या म्हटले. त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. आश्रमात आले. आश्रमाजवळच आपलं घर बांधलं. रोज पाठाला जायचे. आणि त्यांनी अगोदर पत्र लिहून ठेवलं होतं, माझ्या पश्चात माझ्या असणारी संपत्ती माझ्या गुरूंच्या नावे. त्याला शिष्य जमन नाव सगळे ही साधक असं परंपरा सांगायला मी. आणि त्या फौजदारांनी एका कीर्तनात राजीनामा दिला होता. महाराजांच्या गळ्याला पडले. म्हणजे काय भानगड आहे, तुम्ही अधिकारी आहात ना, तुमचं जे विचार ऐकलं. जन्मात काय नाही हो, आमच्या ती नोकरी नाही म्हटले त्यांनी. महाराज म्हटले, हे बघा असं करायचं नाही, तुम्ही वारकरी व्हा, आमच्या दिंडीतनं चाला. कोट घालून दिंडीतनं साहेब चालायचे. सगळी माणसं फौजदार साहेब म्हणून दिंडी आपल्या घरी सांगलीत न्यायचे. ते कसं काय परिवर्तन आहे. आणि तेच तुम्हाला सांगायलो. कृष्ण महाराजांचं एक वाक्य. आळंदीमध्ये इंद्रायणीच्या घाटाचं काम चालू होतं. आणि ते घाट बांधण्यासाठी कमिटी नेमली. आणि कमिटी नेमल्यानंतर कमिटीचं अध्यक्षपद महाराजांच्याकडे आलं. किसन महाराजांच्याकडं. महाराज म्हटले, योगायोगानं आपल्याकडं अध्यक्षपद आले. असा घाट बांधायचा माझा. वारकरी दुपारी 12 वाजता मे महिन्यात त्या घाटावर जरी अनवाणी चालला, पाय पोळता कामाने असा दगड शोधायचा. दगड शोधायला 1.5 वर्ष गेलं. कमिटीत लोक बसतील. ते म्हटले, हा बुवा या जन्मात घाट बांधून पुरा करत नाही. ही महाराजांच्या कानावर सुद्धा गेली बातमी. महाराज म्हटले, त्यांनी जरी मारलं आपल्याला तरी अध्यक्ष कोण आहे, आपण आहे. काम चांगलंच करायचं म्हटले. 2 वर्षानंतर ते काम चांगलं झालं. एवढं सुंदर घाट बांधून झाला. कमिटीत लोक महाराजने भेटायला गेले. महाराज तुम्ही काम चांगलं केलं, पण ते काम चालू असताना तुमची आम्ही निंदा केली, आम्हाला क्षमा करा. महाराज म्हटले, तुम्ही ज्यावेळी निंदा केली त्यावेळी क्षमा केली, निघून जाऊन सांगितलं. तुमची निंदा स्वीकारलीच नाही, क्षमा करायचा संबंध काय ते सांगा मला. आमची कोणी निंदा नाही केली तरी आम्ही म्हणतो आमचं काय बोलत येत इथून सुरुवात. महाराज म्हणून तुल्य निंदा स्तुतीर मौनी म्हटलं. ही लक्षणं जमतात ना, तोची संत साधू ओळखावा निका ये रती आई का माया बद्धून. असाच एक विषय म्हणजे क्षेत्र जगात मांडलेला आहे बघा. लक्षणं सांगितलेत नाही. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांती अर्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्मविनिग्रह. हे मी जरा श्लोक सांगायचं भेटतोय हा महाराज. कारण ज्यांच्या आपण इथं आश्रमामध्ये आहेत ते स्वतः संस्कृत शिक्षक आहेत. हे आम्ही जे बोलतो आहोत ते पाठ करून आणि तिने जे शिकवतात ते स्वतः शिकवतात. म्हणजे आधी केले आणि मग सांगितले त्याचं नाव गुरुवर्य, आणि नुसतंच सांगितले त्याचं नाव महाराज. टोपार श्लोकावर चिंतन बघायचे. सगळी लक्षणं संतांची आहेत. पूज्यता डोळानं देखावी, स्वकीर्ती कानीनं ऐकावी. मी आमुका हे ऐशी नोहाविषयीची लोका. देत सत्काराची गोटी, आदरा दिले भेटी. मरणीशीसाठी नमस्कारिता. चातुर्य लपवी, महत्व हरवी. पिशेपणे मिरवी आवडोनी.
जगात पिशाच अंतरी शहाणा सदा ब्रह्मी जाणाने मग नको. म्हणून नाथांच्या हरिपटात एक प्रमाण आहे बघा. नको नको मान नको अभिमान सांडी मितकुन तोची सुखी. सुखी त्याने व्हावे जग निव व्हावे अज्ञानी लावावे सन्मार्गासी. मार्ग जया कळे भाव भक्ती बळी. जगाची मिळे दिसती का न दिसती तिथं न शब्द घातलाय. नवीन कोणतरी वाङ्मय काढतील ते जगाचे मेळे न दिसती. मग कुठे दिसते? दिसती जनिवनी प्रत्यक्ष लोचनी असं त्यांचं एक अभंग आहे. त्यामुळे तात्पर्य त्यांनी सरासरी वर्णन केलं आहे. हे झालं ज्ञानेश्वरी मधलं. पण आपल्याकडं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा भागवत आहे. त्या भागवतामध्ये 31 अध्यायापैकी सगळ्यात मोठा अध्याय 11वा अध्याय आहे. आणि त्या 11व्या अध्यायामध्ये जवळजवळ तोच संत साधू आहे त्यांचे 30 गुण सांगितले. पहिल्यांदा बद्ध मुक्ताची लक्षणं सांगितली. एक सोपं सांगितली भागवतामध्ये. एका झाडावर 2 पक्षी आहेत. एक पक्षी म्हणतो हे झाड मोडलं मी कुठं राहायचा. दुसरा म्हणतो हे झाड मोडलं दुसरं जाऊन बसायचं. जो माझंच माझं म्हणतो आहे त्याला बद्ध म्हटलं. आपलं इथं काहीच नाही म्हणतो आहे त्याला मुक्त म्हटलं. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती. ऐसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची दोरी. वस्ती कर वस्तीशी आला प्रत्येक काळी उठवून गेला तैसे असावे संसारी. काय संबंध आहे सांगा. अंगणात दान टिपायला आले पक्षी. दान टिपून जावं का अंगण माझं म्हणावं. एखादा पूर्वीचे अभंग आहे ते. एखादा वाटसरू फिरत फिरत आला मंदिरात मुक्काम केला सकाळी निघून जावं का मंदिर माझं म्हणावं. वाटसरूसारखं जीवन आपलं आहे. त्या दानटिपलेल्या पक्षासारखं आपलं जीवन आहे. आणि जर माझं म्हटलं त्याला बद्ध म्हटलं. ही 2 लक्षणं सांगून त्यांनी पुढं जवळ साधूंची 30 गुण सांगितले. ज्यांच्याकडं सत्यता आहे तोची संत. आंध्रत नाही महाराज. आंध्रत म्हणजे खोटं कधी बोलायचं नाही. म्हणून मगाशी त्या मुलग्यानं सांगितलं तुमच्या विद्यार्थ्यांना काही वेळेला पाठामध्ये महाराज परखड बोलतात. वस्तुस्थिती आहे ना महाराज. आता लोकांना परखड बोललेलं खपना का परखड बोलत नव्हते. किती सांगू तरी नाही ऐकते. हे परखड आहे का कसं आहे महाराज. फट्ट गाढवाच्या. म्हणून महाराजांचं वाक्य प्रत्येक कीर्तनात मी सांगतो. काही लोकांना ते पटत नाही. बुवा आम्हालाच बोलते. अहो तुम्हाला संबंध नाही बोलायचा काय. आमच्या महाराजांचं वाक्य मी कधी विसरणार नाही. एक वेळ तहान भूक विसरण महाराजांचं वाक्य विसरण नाही. एक वेळ सगळी कीर्तनं बंद झालं तर चालेल पण महाराजांचं वाक्य मी विसरणार नाही. महाराज एक वाक्य बोलायचे. अनहितासाठी गोड बोलणारा शत्रू समजावा आणि हितासाठी कठोर बोलणारा गुरु समजावा. किती बापू महाराज गोवाची. त्याला त्यांनी जोड दिली गाथ्यामधल्या वाक्याची. देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावया बरे. याला सत्यता म्हणतो. राजाला त्यांनी सांगितलं आहे नाही भेडभार तुका मनीसा ना थोर. मुंगी आणि राव आम्हा सारिकाची जीव. असं तुझं राजा आम्हाला काय हो. आम्हाला मुंगी काय राजा काय सारखंच म्हणून सांगितलं. म्हणजे सत्यता पाहिजे आणि सत्यताही पाहिजे ना. समताही पाहिजे ना. कोण्याही जीवाचा ना घडो मत्सर. आणि मग इथून पुढे त्यांनी काय सांगितलं आहे. सत्यता समता शुद्धता परोपकारत्व उदारत्व करुणा दया निरीक्षता निराभिमानता निर्लोभता निरअहंकारता निर्दंभता. आज कलियुगामध्ये ज्यांच्या अंगी हे सगळे गुण आहेत तोची संत साधू ओळखावा निका येरती का माया बदल. हे सगळे थोड्याफार अंशानं का असणार आपल्याकडे गुण पाहिजेत महाराज. म्हणून परोपकार बुद्धी पाहिजे. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्यधर्म केला. 1-2 प्रमाण आहेत बघा ज्ञानेश्वरीमध्ये. मार्गे अंधा सरिसा पुढे देख नाही चाले तैसा. अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा. याच्या पुढच्या शब्दाला फार महत्व आहे. पुढचा शब्द आहे आचरणी. त्या उभीचा असा अर्थ आहे आंधळा मनुष्य रस्त्यानं चाललेला आहे. मार्गे अंधा सरिसा पुढे देख नाही चाले तैसा. देखना मनुष्य आंधळा घेऊन चालतो आहे. तैसा म्हणजे मार्गे अंधा सरिसा पुढे देख नाही चाले तैसा. अज्ञाना प्रकटावा धर्म जैसा आचरणी. अज्ञानी जीवांना धर्म सांगायचा पण अगोदर आचरणी म्हणून सांगितलं. अगोदर आपण आचरण करावं मग सांगावं. नुसतं सांगणं याला संत कोणी म्हणणार नाहीत. म्हणून आधी केले मग सांगितले. त्याला पुढे एक प्रमाण आहे बघा. पायी काटा नेहटे जीव येता उमटे. तैसा पोळे संकटे पुढलांचे. आमचे महाराज सांगायचे दुसऱ्याला काटा लागावा आणि आपला वेदना व्हावा याला साधू हृदय म्हटलं. तोचे संत साधू आहे ना महाराज. आणि अजून एक प्रमाण आहे. वेद आधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे. अलौकिक नोहावे लोकाप्रतिम. वेदाच्या आधारानं जगाची वाटचाल. कुणाच्या आधारानं. गमती जमतीच्या नव कळते ना. वेद आधारे म्हटलं त्यांनी. हे आता गमती जमतीने चाललाय महाराज. वेदाच्या आधारानं वेद आधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे म्हणजे सुखाला लावावे. परत लावलं कुणी अलौकिक नोहावे लोकाप्रती. हे अलौकिकता मी लावला हे लौकिकता हे त्यातून काढून टाकणं. तोची संत साधू ओळखावा निका येरत्याई का माया बदल. हे ज्याला जमलेलं आहे त्यांचं नाव आहे साखरे महाराज आणि त्यांची ही पुण्यतिथी आहे महाराज.
बरेच त्यांच्या चरित्रात उल्लेख आहेत. आता ती मुलाखत तुम्हाला परवा सांगितलं बघा, 2-3 मुलाखती कृष्ण महाराजांनी टाकली आहेत. साखरी परंपरा कशी आहे, ज्ञानेश्वराचा तर त्या घरानंच का लिहिला, तर नाना महाराजांच्या स्वप्नामध्ये ज्ञानोबा आले होते. तुम्ही ज्ञानेश्वरचा अर्थ लिहा, मला जमणार नाही, तुम्ही लिहा ते बरोबर असं सांगितलं. स्वप्नात आमच्या नाही नव्हे, श्री गुरु कृष्ण महाराजांचं एक उदाहरण आहे. त्यांच्याकडे एक मनुष्य आला, महाराज मी रात्री झोपलो होतो आणि काय झालं, मग स्वप्न पडलं होतं. खरं हो, स्वप्नात देव आले होते म्हटले त्यांनी. देव काय म्हटले, काही नाही म्हटले, माझ्या मुलीचं लग्न ठरलं आहे आणि देवानं सांगितलं काय पैसे कमी पडलं तर साखरे महाराजांच्याकडे जा म्हणून मी आले म्हटले. त्यांनी महाराज आता काय सामान्य आहेत का, ते म्हटले तू आलास म्हणून मी उठलो, मी झोपलो होतो म्हटले, मलाही स्वप्न पडलं होतं आणि स्वप्नात देव आले होते. तो मनुष्य म्हटलं खरं काय, हो खरं आहे, देव मग स्वप्नात आले होते आणि देव म्हटले साखरे महाराज कोणतरी तुमच्याकडे येईल बघा, एक मनुष्य पैसे मागेल, अतिशय लबाड आहे, रुपया देऊ नका, जा म्हणून सांगितलं. मी सांगितलं ही स्वप्न नव्हे महाराज, ही तुम्ही ज्ञानेश्वराचा अर्थ लिहा म्हटले, तेव्हापासून तो अर्थ लिहिलेला आहे. हे वैभव आहे ना आपल्या गुरु परंपरेत, फार मोठी त्याला परंपरा आहे. महाराजांच्या दादा महाराजांच्या काळात महाराजांनी काही त्यांचे वाक्य सांगितले आहे. सोनं घ्यावं घासून, गुरु करावं पुसून. दादांची ठोकळ वाक्य अशी म्हणायची. किशन महाराजांचे एक वाक्य मी ऐकलं रामबागेमध्ये. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी दादांचे शिष्य, माझा रंगा जर बोलायला लागला हुक भरायसारखं बोला, दगड मारा तर हुक कशी भरते असं बोलण्यानं हुक भरायचे, असं परखड बोलायचे. कोण, परम गुरुजी. पण निष्ठा केवढी गुरूंच्या होती, तुम्हाला मी पाठवताना सांगितलं होते का. दादा महाराज परभणीकर गुरूंच्या घरी गेले होते परभणीला आणि दोघांचा संवाद चालला होता आणि कोपऱ्यामध्ये एक म्हातारी होती, ती सारखी बडबडायची. दादा म्हटले रंगा ती म्हातारी उचल आणि तळ्यात नेऊन टाक. गुरुजींनी म्हाताऱ्याला उचलली. दादा म्हणले रंगा काय करतोस, दादा तुम्हीच सांगता नाही म्हाताऱ्याला टाक तळ्यात म्हणून, तुम्ही माझे गुरु आहात ना, तुमचा शब्द मला प्रमाण. अरे टाक म्हणजे काय, टाकतोस काय म्हणले, तुमचा शब्द आहे ना, तुम्ही गुरु माझे आहात ना, प्रमाण सांगून झालं माझं. असा शिष्य असावा आणि असा गुरु असावा, त्याचा परमार्थ आहे. नाहीतर ते आमच्या गावातलं इकडं म्हातारं मरलं ते म्हणायचं गुरु गावात चोऱ्या करी, शिष्य ओढ्यानं मासं मारी. असा गुरु शिष्य नसावा महाराज. तो गुरु शिष्याचा एक नाता आहे महाराज. आणि त्यासाठी तिसरा तरंग आहे बघा. कसा आहे तरंग तिसरा, तो श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू, वाणी अर्पण, तन अर्पण, मन अर्पण, धन अर्पण, काय अर्पण, शिष्य असावा. डोळा काढून दिला गोरक्षाने, ही गुरुशिष्य नातं आहे ना. असा असं परमार्थ एक फलितरूप होतो आहे. म्हणून त्यांनी वर्णन करताना कसं वर्णन केलं आहे बघा. मृत्यूलोकात ते संत आले फक्त आणि फक्त उपकार करण्यासाठी, संसार नाही महाराज. घालून या शून्य वाढता हा पुण्यधर्म केला, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती. परोपकार शब्दाला महत्व आहे. अपकारे नव्हे, तिन्हींचं वर्णन ज्ञानेश्वरमध्ये केले. तुम्ही बऱ्याच वेळा हे ऐकलेलं आहे. अपकारी कसा असतो, उपकारी कसा असतो आणि परोपकारी कसा असतो. आपण अंगे जळे नागवी जगाचे डोळे, पतंग जै ससळे दीपाचे. अपकारी आहे ना, तैसे मने वाचा काय भलत या दुःख देत जाये, स्वार्थ साधता न पाहे पराचे हित. अपकारी आहे ना. फेडीत पापता पोकी त्रिचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे, जगाचे अंधे फेडीत स्त्रीची रावळे उघडीत, निघे जैसा भासोत प्रदक्षिणा. उपकारी आहे. आणि ज्याला या ठिकाणी फक्त एकच कार्य आहे, देह कष्टविती पर उपकारी. आम्ही वैकुंठ वासे, आम्ही वैकुंठ वासे, Thank you.
375 वर्षापूर्वीचं वाङ्मय आहे. आणि त्यावेळी त्यांनी लिहिलं आहे, अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने, विषय लोभी मनी साधने हे बुडविली. हे सगळं घडणार म्हणून आम्ही वैकुंठवासी. कलियुगाचं वर्णन त्यांनी केलं आहे ना. अर्थ लोपले पुराण महाराज, फक्त पांडित्य आलं. नाश केला शब्दज्ञाने, विषय लोभी मनी साधने हे बुड. साधन नाहीत महाराज, साधन नाहीत. मी का सांगतो आहे, त्यातला मी एक साधक आहे म्हणून तुम्हाला मी सांगायला लागलो. योग्य साधन नाहीत ना. ब्रह्मसूत्रे संध्याकाळी शिकायचे नाहीत, सकाळी. साधनं कुठं आहेत महाराज? मग त्याला जास्त विद्यार्थी का कमी आहेत? कमी, जास्त नाहीत महाराज. का? साधन नाहीत ना आपल्याकडे. वास्तविक जास्त पाहिजेत. नको म्हणतात ते. अवघड नको, साधना नको, नको म्हणतात सगळे. संप्रदाय कसला बघा पुढं. म्हणून आमचे महाराज एक उदाहरण सांगायचे. कुठं चालू आहे? कोल्हापूर जिल्ह्यात ब्रह्मसूत्र दाखवा मला. अखंड कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ब्रह्मसूत्र किती गावामध्ये चालू आहेत? पहाटे 4ला फक्त निडरीमध्ये चालू आहे. वारकर नाहीत भागात, सप्त नाहीत, महाराज लोक नाहीत, कीर्तनकार नाहीत. श्री गुरु साखरे महाराजांचे एक वाक्य आहे, पंढरपुरामध्ये एखादा वारकरी पाय घसरून पडला त्याच डोक्याच्या पायावर पडून तो कीर्तनकार. महाराजांनी व्याख्या केली. आहेत का नाही सांगा, वक्ती नाहीत का सांगा. कुठं चालत ब्रह्मसूत्रे? नाही वाटतं, ऐकावाशी इच्छा होत नाही ना महाराज, सांगावाशी इच्छा होत नाही. म्हणून अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मनी साधनी ही बुडविली. म्हणून पिठू भक्तीचा डांगोरा, कळी काळाशी धाक दराराम. तुका मनी करा जय जयकारे आनंद्या, मी वैकुंठवासी. जे आले यासाठी त्यांना संत म्हटलेलं आहे. तोची संत साधू ओळखावा निका. या लक्षणाने युक्त आहेत नामदेवराय म्हणतात. तो निका, निका शब्द कळतो नव्हे, चोखंदळ. त्यात यत किंचित भेसळ नाही. निका एक अभंग आहे बघा काल्याचा, वैष्णव निका. त्याचे आचार विचार नीटनेटके. ते दासबोधामध्ये एक वाक्य आहे बघा, आधी करावा प्रपंच नेटका. ते काही काही लोकांना लावलं. महाराज रामदास महाराजांनी सांगितले आधी करावा प्रपंच नेटका, म्हणजे लोकांचं गोळा करून हवं. नीट म्हटलं त्याने. नीट याचा अर्थ जर प्रपंच नीट करताना तर परमार्थ काय करणार महाराज? दयाचे ऐहिक धड नाही, तयाचे परत्रपुष्य काय. तो अगोदर नीट व्हायला पाहिजे, मग परमार्थ नीट होईल. नेटका शब्द असा नाही लावला की नेटका म्हणजे मोठा करायचा आणि मग परमार्थ, असा त्यांचा सांगण्याचा भाव नाही महाराज. तात्पर्य आपण सरासरी बघितलं तरी तो निका शब्द वापरला आहे. तोची संत साधू ओळखावा निका. आणि अशी लक्षणं सोडली तर बाकीचे येरते ऐका मायाबद्ध, बाकी सगळे ते मायाबद्ध आहेत. त्यांनी पुढं असं वर्णन केलं आहे, देखील या धन मृत्तिके समान, नवविधारत नेधोंडे जैसे, काम क्रोध दोघे घातले बाहेरी, शांती क्षमा घरी राबवीत, नामामणी नाम विठोबाचे वाचे, विसंबेना तयाचे क्षण मात्र, तोची संत साधू ओळखावा निका. येरती ऐका मायाबद्ध, तोची संत साधू ओळखावा निका.
साधू ओळखावानी का तोची संत साधू ओळखावानी का तोची संत साधू ओळखावानी का. प्रत्येक प्रमाणाला झोप लागते याला संतांच्या अभिमते. ते तुकोबांची कांता सांगितलं कापाशी नवा संत वाङ्मय हे वेगळं आहे. त्याला वेद अशी एक उपमा आहे. म्हणून ज्याला धन हे मृत्तिकी समान दिसत आहे तोची संत साधू ओळखावानी का. म्हणून एक प्रमाण आहे बघा. एर तुमचे वित्त धन ते मज मृत्तिके समान आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मनवा हरीचे दास तुका म्हणे मज आस तोची संत साधू. म्हणून देखील या धन मृत्तिके समान तिने पुढे वर्णन केलं आहे बघा. नवविधा रत्ने धोंडे जैशी. आता तो नवविधा म्हणून एक रूपकानं शब्द घातला आहे. पर रत्न त्या संतांना धोंडा शब्द पूर्वीच आहे. हा दगड धोंडे म्हणतात ना. आमच्या डोंगरात तो शब्द आहे. बांधावून गेला धोंडा मारी म्हणतात तो धोंडा. ती रत्न त्या संतांना दगडासारखी धोंड्यासारखी. नवविधा रत्ने धोंडे जैसे तोची संत साधू ओळखावानी का. ये रती आई का मायाबद्ध. तिने पुढे वर्णन केलं आहे. काम क्रोध दोघे घातले बाहेरी. आता हे आत आहेत ते बाहेर घातले म्हटलं. कुठं राहतात ते वर्णन केलं आहे 3ऱ्या अध्यायामध्ये. काम यश क्रोध यश रजोगुण समुद्भवा महाशनो महापाप महाविद्य नमी हे वैरिनम. ज्ञान निधीचे भुजंग विषयधरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मालक. जिथून पुढे सगळा प्यार कसा आहे बघा. ते काय करतील. आगीविन पोळीती चिखलीविन रोविती पाशिकीन गोविती दोरीविन बांधिती. हे कवना जोगे न होती आतोटपणे वसती चैतन्याचे शेजारी ज्ञानाचे एकाहारी. हे महामारी आवर्ती नाम. हे जर भांडायसाठी उठले ना तिथं बुवा महाराज काही बघत नाही. ते कोण का म्हणून भल्या भल्यासनी पकडले. त्याची भागवतामध्ये यादी आहे. मी काही सगळं सांगणार नाही. सांगायला लावलं की लोकांना त्याचं वाईट वाटते. बुवा आम्हालाच बोलतोय महाराज म्हणतात. त्यातून बाजूला व्हा. मग हा ना बाजूला त्यातून
मज कामाची निघाई ब्रह्मा कन्येशी धरू जाय पराशरादी झाले काय भोगिली पाहि दुवा दुर्गंधा विष्णू वृंदेच्या स्मशानी धरणे बैसे विषय ग्लानी अहिलेची कहाणी वेदी पुराणी वर्णिजे नारदू नायिके माझी गोटी त्याशी झाले पुत्र साठी माझी सावशके काठी आई साबळ या सृष्टी असे नाव काम सांगतो हे पुन्हा पुन्हा पकडलो पर हे ज्यांनी बाहेर घालवलं त्यांना संत म्हटलं आणि आत कोण साठवला हरी साठवला म्हणून याच्याविषयी 7व्यात वर्णन केलं आहे 9व्या अध्यायात वर्णन केलं आहे आणि अखंड अध्याय हा आसुरी संपत्ती योग म्हणून 16वा अध्याय आहे 7व्यात कसं वर्णन केलं आहे बघा इच्छा द्वेष समुथेन द्वंद्व मोहेन भारता सर्वभूतानि सम्मोहम सर्गेयांती परंतपा तेथ इच्छा ही कुमारी झाली कामाची तारुण्य आली द्वेषेशी मांडली वऱ्हाडी तया दोघास्तव जन्मला ऐसा द्वंद्व मोह झाला तो आजया निवाडविला अहंकारी तो धृतीशी सुद्धा प्रतिकूळून नियमाही नागे विसळून अशा रशी दोंदिलो झाला सांता तिने भावशुद्धीचे वाटे पसळी विकल्पाचे काटे चिरिले आव्हान ते अपप्रवृत्तीचे म्हणून इभूते भांबावली रूप केला आहे इच्छा नावाची मुलगी द्वेष नावाचा मुलगा सगळे विकारच आहेत महाराज दोघांचे विवाह त्यांना मोह नावाचा मुलगा झाला इच्छेचा बाप अहंकार त्या मोहाचा आजोबा अहंकार बाबा द्वेष आई कोण इच्छा आणि मुलगा मोह ही जर चारी एके ठिकाणी झाली तर ज्ञानोबाई वर्णन करतात तुम्हा आम्हाला आयुष्यभरती भजन करू देत नाही आणि मग 9व्यात 2 श्लोक लिहिले आहेत अवजानंतिमा मुढा आणि अजून एक मोघाशा मोघ कर्मानो आणि मग पुढे सांगितलं आहे महात्मानुस तुम्हा पार्था असा तो विषय चाललेला आहे आणि अखंड अध्याय लिहिला आहे कुठला 16वा दैवी गुण 26 आहेत आसुरी दोष फक्त 6 आहेत पण 6 जण दैवीला भारी पडतात आणि त्यातला पहिला कोण असेल तर काम आहे छोटं उदाहरण सांगून आपण सेवा पुढे न्यायची आहे पराशर मुनी नावेतून प्रवास करत होते नाव चालणारी मुलगी होती मुलगीला बोलले हो तुम्ही ऋषी आहात ना तपस सामर्थ्याने दिवसाची रात्र करता आली काम नाही जिंकताना पराशर सापडले सगळे सापडलेत महाराज एक नारद की तो भई नारदी औरत मागे दान असं कबीर महाराजांचं वाक्य नारदला उद्देशन आहे पण असा एक वर्ग आहे जा येऊ तो माय न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे परावियनारी माऊली समान हे गेले नेमुनी ठाईचे वर्णन त्यांनी केलं आहे अजून एक वर्ण आहे बघा साधने तरी हीच दोन्ही जो कोणी साधेल परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण प्राण गेल्या जा न करू नये तुका म्हणे आयशा साधने जोर आहे तो चिज्ञानला हे गुरुकृपा त्याला गुरुकृपा होईल पर साधनात राहायला पाहिजे ना महाराज म्हणून आपल्याकडे शांतीवर्ण एकनाथ महाराजांचा भागवत आहे तो भागवत झाल्यानंतर अथ चिरंजीव पद आणि त्या चिरंजीव पदाचे मी प्रत्येकाला देसाई सरांना सांगितले मी चिरंजीव पद वाचायचं कदमावरनं सांगितलंय चिरंजीव पद वाचायचं वर लिहिलं आहे अथ चिरंजीव पद आणि खाली कंस मारला आहे साधकाला धोक्याची घंटा कोणती घंटा आहे ते 42 वाचा म्हणजे कळतं पण जो महात्मा आहे काम क्रोध दोघे घातले बाहेर येईल त्यांना बाहेर घाललं आणि काय राबवतो आहे शांती क्षमा घरी राबवीत घर कोणतं हे आहे ना महाराज या घरात पाहिजे महाराज एक अभंग आहे बघा म्हणजे तुकोबारांचा आहे तो भक्तीचे ते वर्म जयाचे हाती तया घरी शांती क्षमा दया त्या घरी म्हणजे कोणत्या या घरी इतर जर शांती नसेल का उपयोग इथं क्षमा नसेल तर काय कसं होणार महाराज सांगा इथं क्षमा पाहिजे शांती पाहिजे जगाचं परिवर्तन व्हावं त्यांना संत म्हणतो आपणही जगावं दुसऱ्यालाही जगावं नाही आपल्याला काही क्लेश होत पण जगाचं कल्याण व्हावं म्हणून घेऊन आलेले संत मला वाटते बरेच वक्ते पसायदान देवाकडे मागितलं असं म्हणतात मग आपण प्रवचन ऐकलं मी पुढं बसून प्रवचन ऐकलं आज मला ऐकायला मिळालं पसायदान हे ज्ञानोबरायांनी आपल्या गुरूंच्याकडे मागितलं आता विश्वात्मक देव हीच ओवी धरून बसलेत महाराज देवाकडं नाही देवाचा संबंध महाराज हे विश्वाच्या देवा गुरुनाथा निवृत्तनाथा तुझ्याकडे मला मागायचं आहे माझ्यासाठी नाही जगासाठी जे खळांची व्यंकटी सांगो तया सत्कर्मी रती वाढो होता परस्परी पडो मैत्र जीवाचे या मृत्यूलोकात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी कुणाची मांदियाळी म्हणजे समूह कुणाचा निर्माण व्हावा ईश्वर निष्ठ आहे त्यांचा समूह निर्माण व्हावा कुणाकडे मागितलं आणि ज्यावेळी मागणं मान्य झालं येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला म्हणजे जगाविषयी मागणारा महात्मा आहे आपल्यासाठी मागणारा पामर आहे मग संतांनी जगासाठी मागितलं जगाच्या कल्याण म्हटलं आहे त्यांनी म्हणून हे 2 बाहेर घालवले आणि शांती क्षमा घरी राबवीत क्षमा आणि शांती इथं नांदते आहे आणि इथं नांदल्यामुळे त्यांना काय म्हटलं आहे तोची संत साधू ओळखावा निका ये रती आई कामा या बद्ध नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे एक साधन सांगितलं आहे अनेक साधनं आहेत आम्ही चव्हाण महाराजांना विचारलं महाराज फार म्हणजे देव माणूस आज नाव निघते त्यांचं असा फेटा
अशी बॉडी कधी साधक आश्रम म्हणजे निवडतल्या आपल्या या आश्रमाला आणि कधी आपल्या गुरुला विसरलं नाही. मी त्या भागात कीर्तनाला जायचो, मग मला सारखे विचारायचे, उद्धव महाराज बरे आहेत ना? मी म्हटलं महाराज सारखा जातोय, म्हटलं मी महाराज बरे आहे. मग हां हाय आहे असं म्हणा, लई काळजी घ्यायची महाराज. परत देवासारखा मनुष्य जर बोलाय वगैरे ना वेदांत बोलणार महाराज, अशी तयारी होती. आमच्या महाराजांचे काही शिष्य होते, बोळा गुरुजींना भजन येत नव्हतं, वेदांत मागणार. भजन अजिबात येत नव्हतं, पण काय आपण घेतला शेवटपर्यंत आम्हाला कळत नव्हतं. हे पायाजवळ बसून सेवा केलेली आहे महाराज. म्हणून मग अशी प्रवचनातून एक विषय सांगितला त्या मुलग्यानं. ज्यावेळी महाराज आमच्या आळंदीत साधक आश्रमात होते, 6 महिन्यानंतर दादाने दृष्टी केली आणि दृष्टी तिकडं महाराजांकडे केल्यानंतर तळाशीतली मंडळी आणायसाठी महाराजांना गेली होती. दादा महाराज म्हटले, हा बापू तुम्हाला देणार नाही मी, माझा मुलगा घेऊन जावा तुम्ही, पण या माझ्या विद्यार्थ्याला देणार नाही. गुरु शिष्य नंतर असे आहेत का गुरु आता महाराज? शिष्य तरी असे आहेत का महाराज? हे एक नातं आहे. फार महाराजांचे काही काही उदाहरणं भरपूर सांगायचे ते दादांची. परत पाऊस वरून पडायल्याने एकाएकी आला तर शेवटची चाल लावून जाईल. त्या साधकाश्रमातले आपण शिकतानाचे काही अनुभव सांगायचे. फार एकदा त्यांनी एक दृष्टांत सांगितला होता स्वप्नामधलं. भाद्रपद शुद्धामध्ये सप्ताह असतो साधकाश्रमामध्ये, आणि तिथलं नियम काही असायचे. नियम म्हणजे रात्री 2ला उठायचं, त्यात काय बदल नाही. राहा नाही तर निघून जा. आणलेली मधुगिरी इंद्रायणी बुडवायची, खा समोर, निघून जाणार, काय गरज नाही शिकवायचं महाराज. कारण त्याग प्रधान तो साधक आश्रम आहे. त्यात भरपूर उदाहरणं आहेत. कुणी शिवजी त्यांना भेटे, दादा महाराजांना तुम्हाला एवढं देतो तेवढं देतो, नको म्हणून सांगितलं. अहो नको कसं म्हणता, मी शिवजी आहे, तुम्हाला कोणी शिवजी एवढं देणारा भेटणार नाही, तेव्हा लात मारणारा महाराज कोणी भेटणार नाही म्हणजे. हा एवढं ताकद आहे संप्रदायामध्ये. हे उगा आपलं बळबळ मग एवढा लांब ना आलोय, बुवा केवढं देतोस पैसे बुवाला, हे चालतं, हे पोराटके, हे चालत नाही महाराज. ज्ञानाच्या बाबतीमध्ये हे बसत नाही. त्यामध्ये मुद्दाम तुम्हाला सांगतो मी, परमार्थ थोडा वेगळ्या वाटावरती आहे आणि यथार्थ परमार्थ ज्यांनी घडवला आहे ते साधक आश्रमातले तळाशीकर महाराज या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आणि तीच परंपरा आपल्याला पुढं चालू आहे. सरासरी आपण बघितलं तर महाराजांना आम्ही एकदा एक वाक्य विचारलं, नामानं मोक्ष का ज्ञानानं मोक्ष, असं ते एक वाक्य आहे. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्षी बहुतांची, असं आम्ही दोघं चौघं कीर्तन करत बसलो होतो. महाराज असं शांत डोक्यानं म्हटले, शंका तुमची बरोबर आहे, तुकोबारायांचे वाक्य बरोबर आहे. त्यांनी एकच वाक्य उच्चारलं, ते नाम निष्काम असेल तर मोक्षाला येतो आहे. एवढं एक वाक्य त्यांनी विचारलं बघा. आणि नाम स्मरण अंतःकरण सिद्धीला चित्तशुद्धीला कारण आहे. चित्तशुद्धी झाल्याशिवाय आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही. स्वरूप ज्ञान म्हणजे सगळ्याला हेतू हे नामच आहे. पर कर्मानं मोक्ष नेम सांगितलं, ज्ञानानं मोक्ष आहे. हा सिद्धांत आपल्या संप्रदायामधला आहे. ज्ञान गुरुकृपे शास्त्र हातीनं शिवे एक महाराजांचं प्रमाण आहे. ते जर ज्ञान प्राप्त व्हायचं असेल तर श्री गुरुंची कृपा पाहिजे. कृपा कटाक्ष निहाळले आपल्या पदी बैसले, आपल्याकडं आहे ते देणं त्याला सद्गुरू म्हटलेलं आहे. आपल्या पाल्यापेक्षा ज्यांनी शिष्यावर जास्त कृपा केली त्यांना सद्गुरू म्हटलं आहे. अशी थोडीफार म्हणली महाराज संप्रदाय. विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी, आस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी, प्राप्तीच्या पहिले तरी विपाईला पावी. वर्णन त्यांनी केलं आहे. भक्तिगंगेमध्ये सगळे वाहत असतात, पहिले तरी गाठणारा महात्मा, आणि त्याला त्यांनी म्हटलं आहे तोची संत साधू ओळखावा निकाम. म्हणून महाराजांचं प्रमाण आहे, नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे, न विसंबिना तयाचे क्षण मात्र, मी भगवंताचं नाम घेतो आहे, यत किंचित मी कधी विसरत नाही. नामस्मरण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आपला मंत्र आहे. श्रीराम जय राम जय जय राम आपला मंत्र आहे. अनेक मंत्र आहेत. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तिन्ही मायाजाळ तुटतील. नामस्मरणाचं एक फल आहे, अंतःकरण शुद्धी होते. शुद्ध अंतःकरणानंतर ईश्वर कृपा, गुरुकृपा, शास्त्रकृपा, अंतःकरण कृपा या चारही कृपेंचं वर्णन केलं आहे अमृतानुभवाच्या 3ऱ्या प्रकरणामध्ये. मी काही वेळा एका वक्त्यांचं मी पुन्हा शक्यतो ऐका जात नाही, पण त्यांनी अंतःकरण कृपा शेवटी सांगितली आणि ईश्वर म्हणजे अंतःकरण कृपा अगोदर सांगितली आणि शास्त्रकृपा शेवटी सांगितली. परत स्पष्ट लिहिलं आहे अमृतानुभवामध्ये, नामस्मरण, अंतःकरण शुद्धी, ईश्वर कृपा, गुरुकृपा, शास्त्रकृपा, अंतःकरण कृपा. मग महाराजांचं बोलणं आहे, मी वासुदेव तत्वता. आणि सगळ्याला जर कारण कोणतं असेल तर नामस्मरण आहे. काही सोपी साधनं आहेत, काही अवघड साधनं आहेत. एक माऊलीचं प्रमाण आहे, जे सायाशे स्तन्य शिवी ते पक्वान्न केवी जेवी. म्हणून काही ना हरी हरी म्हणून सांगितलं. जो अधिकारी आहे त्याला ज्ञान सांगितलं आहे. म्हणून महाराजांचं म्हणणं आहे, प्राथमिक साधन कोणतं असेल तर नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे, विसंबिना तयाचे क्षण मात्र, तोची संत साधू ओळखावा निकाम. येरती आई कामाया बद्ध ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली.
नाम म्हणे नामा गोविंदाचे वाचे नाम म्हणे नामा गोविंदाचे संत साधू ओळखावा निका येरती आई का माया पद्ध विठ्ठल जय जय विठ्ठल